हेल्लो मंडळी, तर आज आहे अक्षय तृतीया आणि आज मी एक अशी वस्तू खरेदी करणार आहे. ॲक्चुअली ती वस्तू मला खूप टाईमपासून घ्यायची होती. माझा गोल होता की एप्रिलमध्ये माझ्या वाढदिवसादिवशी मी ती वस्तू खरेदी करेन, पण काही प्रॉब्लेममुळे मी माझ्या वाढदिवसादिवशी घेऊ नाही शकली. पण आज अक्षय तृतीया म्हणजे मुहूर्त पण चांगला आहे, तर मम्मी बोलली की हां, या दिवशी तू वस्तूही घेऊन टाक. तर फायनली मी ती वस्तू आज घेणार आहे. आणि मम्मी बोलली की ती वस्तू घ्यायच्या आधी स्वामींचा आशीर्वाद घेऊन ये. तर आधी मी जाणार आहे मठामध्ये त्यांचा आशीर्वाद घेणार आहे आणि नंतर मी माझ्या दिवसाला सुरुवात करणार आहे. तर स्टे ट्यून. तर आता चालले स्वामींच्या दर्शनासाठी, तर चला पटकन तयार होऊयात. तर मी घातलेले सुंदर असा कुर्ता, आता थोडी स्किन केअर वगैरे करून घेऊया आणि नंतर निघूया. आधी केस बांधून घेऊया. तर सध्या तरी मी आधी लावते मॉइश्चरायझर. कुठेही बाहेर पडायचं असेल तर स्किन केअर इज अ मस्ट. स्किन केअर तर करायलाच हवी. लाईक मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन तर लावायलाच हवं. नो कॉम्प्रोमाइज. विश केअरची फ्लुइड सनस्क्रीन ही मला पी आरमध्ये भेटलेली, पण ही खूप मस्त आहे. मी अजून एक बाय करेल. संपली आहे मे बी. थोडी जास्तच लागली. आय नो हे जे केस आहेत फ्लिक्सवाले खूप फनी दिसत आहेत. आता हे वाढेपर्यंत काही पर्याय नाही आहे. सो स्वतःची चूक आहे तर स्वतःच भोगावी लागणार ना. देन ब्लश. ब्लश इज अ मस्ट. सगळ्यामध्ये ब्लश. काय दिलं? ब्लश इज अ मस्ट. मेकअप म्हणजे माझ्याकडे फक्त ब्लशच आहे, तो तेच लावूया. असा पिंक पिंक ग्लो दिसतोय ना भाई, खूप आवडतो मला खूप. कसा दिसतोय एकदम पिंक पिंक. ह्या साईडला कमी दिसतोय, सो ह्या साईडला पण मी लावते. स्किन केअर, देन ब्लश आणि त्याच्यानंतर लिपस्टिक. लिपस्टिक इज मस्ट. थोडीच लावणार आहे, मला लिपस्टिक ज्यादा सूट नाही होत. दिसतीये? मनातले मी काही एवढे घेत नाहीये, पण माझ्याकडे हे आहे, मी मिशोवरून घेतलेले. भरपूर असे कानातले मला छोटे छोटेच घालायला आवडतात. आणि सोनं माझ्याकडे टिकत नाही. मी लगेच हरवून देते. हरवतं माझ्याकडून, चोरीला जातं, हरवतं. सो हे वाले बेस्ट आहेत. केस तर मी असे सोडणार आहे. क्लचर वगैरे लावता येईल. मधून मिडल पार्टिशन करते. चला, ऑलमोस्ट मी तयार तर झाली आहे. कशी दिसते मी, मला कॉमेंटमध्ये सांगा. तशी तर छानच दिसते. स्वतःविषयी कधीच निगेटिव्ह बोलायचं नाही आहे. जेवढं होईल तेवढं पॉझिटिव्ह. आणि आहे आपण आपल्या ओन वेमध्ये बेस्ट आहे. सो सुंदर दिसते मी. चला आता पटकन दर्शन घ्यायला जाऊया. स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि सुदैवाने आम्हाला आरतीही भेटली. आणि कसं मठामध्ये गेल्यानंतर एकदम प्रसन्न फील होतं आणि दिवस कसा मस्त जातो. इथला जो प्रसाद असतो ना, तो मला खूप जास्त आवडतो. स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सपोर्टमुळेच हा दिवस बघतीये मी आज. चेहऱ्यावर थोडं टॅनिंग वगैरे दिसतंय, तर मी हा मास्क लावून घेते आणि मास्क लावता लावता आपण गप्पाही मारू थोड्याफार. आजकाल मी ज्यादा व्हिडिओ नाही टाकत आहे. थोडी कन्सिस्टन्सी माझी खराब झाली आहे, पण आतापासून मी व्हिडिओ वगैरे टाकत जाईन. गाईज, मला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट मी ज्या स्टोअरमधून घेणार होते, तर त्या स्टोअरमध्ये ती अवेलेबल नाही आहे. सो आम्ही दुसऱ्या स्टोअरमध्ये जातो आणि ते स्टोअर इथे सुरतमध्ये एका एरियामध्ये न्यू लॉन्च होते. सो तिथे खूप
सारा क्राऊड असणार आहे आणि भेटेल नाही भेटेल मला नाही माहिती, पण होप सो की भेटो. खूप दिवसापासून माझा हा गोल होता की ही वस्तू मला पाहिजेच म्हणून. तर प्रे फॉर द बेस्ट की ती गोष्ट मला भेटो. आणि हा मी मास्क लावते कारण मला तोंडावर जरा जास्त टॅनिंग वगैरे दिसत होती. लाईक मी थोडा वेळ आधी मंदिरात गेली होती, तर तेव्हा उन्हामधून वगैरे मला असं काळपटपणा वगैरे जाणवला, म्हणून मग म्हटलं चला थोडा हा मास्क लावून घेऊया. एक गोष्ट आहे, टॅनिंग जायला या गोरं व्हायला आपण म्हणू शकतो 6 महिने, किमान 6 महिने लागतात आणि काळं व्हायला उन्हामध्ये अर्धा तासही पुरेसा आहे. तुम्ही जर का ॲग्री असाल या गोष्टीसाठी तर प्लीज कॉमेंटमध्ये मला सांगा. आणि मी खूप ज्यादा हॅप्पी आहे की मला ही गोष्ट जी पाहिजे होती ती आज फायनली भेटणार आहे. हा मास्क वगैरे मी लावलेला आहे. 10-15 मिनिट मी ठेवेन आणि नंतर फेस वॉश करून घेईन. ऑलरेडी उशीर झालाय, तर आता मला केस पण सुकवायचे आहेत. लवकर विचित्र दिसते आय नो, पण मी केस सुकवल्यानंतर तुम्हाला भेटते. चला बाय बाय. तर आता केस पण थोडेफार वाळले आहेत आणि आता मी थोडं स्किन केअर वगैरे करून पटकन आवरून मी माझ्या बहिणीसोबत आणि माझ्या फ्रेंडसोबत ती वस्तू घ्यायला निघालो. फायनली आम्ही तिथे पोहोचलो आणि बाप रे एवढी गर्दी होती तिथे. इथे ना हे स्टोअर नवीन आहे या एरियामध्ये, तर इथे एक्सचेंज ऑफर वगैरे चालू होती, त्यामुळे इथे खूप ज्यादा गर्दी होती. पहिला भीती वाटत होती की आमचा नंबर येईल का नाही, पण हळूहळू तुम्हाला समजेल की पुढं काय झाले ते. तर गायजांनो, मला खूप टाईमपासून आयपॅड घ्यायचा होता एडिटिंगसाठी, पण मला जमत नव्हतं. पण अक्षय तृतीये दिवशी म्हणजेच आज अक्षय तृतीये दिवशी मी आयपॅड घेतला. फायनली मी आयपॅड घेतला आणि एका मस्त अशा कॅफेमध्ये जाऊन मी त्याचं अनबॉक्सिंग केलं आणि खरंच मी खूप हॅप्पी आहे. ॲक्च्युली हा जो दिवस बघतीये तो स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सपोर्टमुळेच बघतीये. जे काही आहे ती मी तुमच्यामुळेच आहे, तुमच्या सपोर्टमुळेच आहे इथे. यापुढेही मी मस्त असे युजफुल आणि एज्युकेशनल कॉन्टेंट टाकत जाईन. तुम्ही मला पुढे असंच सपोर्ट करत राहा. युअर सपोर्ट मीन्स अ लॉट फॉर मी. मला आधी कधीच वाटलं नव्हतं की मी इथंपर्यंत पोहोचेन. मी अशा गोष्टी करेन, अशा महागड्या गोष्टी मी स्वतःच्या पैशाने स्वतःच्या जीवावर विकत घेईन. खरंच मला याची कल्पनाही नव्हती की मी हे करेन. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असंच होतं की मी 9 to 5 जॉब करेन वगैरे. पण मी म्हणजे माझ्या लाईफमध्ये असा टर्निंग पॉईंट येईल मला कधीच वाटलं नव्हतं. जर का मी करू शकते तर ऑब्व्हियसली तुम्ही पण करू शकता. तर छान असं आम्ही कॅफेमध्ये जाऊन याचं मस्तपणे हॅपीली अनबॉक्सिंग केलं. खूप हॅप्पी आहे मी आज, खूप जास्त. आफ्टर अनबॉक्सिंग आम्ही मस्त असं जेवण वगैरे खाल्लं. पेटू पण खुश, आम्ही पण खुश आणि दिवसही खूप मस्त गेला अक्षय तृतीयेचा. तर असा होता माझा अक्षय तृतीयेचा दिवस. खूप जास्त मस्त गेला हा दिवस, मी कधीच नाही विसरणार. आणि तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर व्हिडिओ वगैरे हवा असेल, माहिती हवी असेल, काहीही असो, हेअर केअर, स्किन केअर सोडून बाकीही गोष्टी असतील तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. मी त्यावर व्हिडिओ आणायचा नक्कीच प्रयत्न करेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.